नमस्कार, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो. आजची जी डिझाईन आहे आपली ती म्हणजे इलेक्शनची डिझाईन. इलेक्शनच्या आपल्याकडे दोन प्रकारच्या डिझाईन्स आहेत. या डिझाईनमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारे काही समजून सांगणार आहे. सुरुवातीच्या लेअरपासून तर शेवटच्या लेअरपर्यंत मी तुम्हाला सर्व या डिझाईनची माहिती देणार आहे. PNG असू, बॅकग्राऊंड असू, या कोणता टेक्स्ट असू, लेअर्स असू. चला तर मग आपण या व्हिडिओला लवकरात सुरुवात करू. ही एक डिझाईन आहे आपल्याकडे आणि ही एक डिझाईन आहे. आता दोन्ही डिझाईन वेगवेगळे आहेत. यात 2-3 शेप्स वगैरे यूज केले. यातही मी एकही शेप्स यूज नाही केला, बट एखादी जी लाईन आहे यात मी एक शेप्स यूज केले बस. आणि कुठे शेप्स वगैरे मी जास्तीत जास्त यूज केलेले नाही. वरची जी मर्ज केलेली डिझाईन आहे त्याला मी बंद करतोय आणि सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत, सुरुवातीच्या लेअरपासून तर शेवटच्या लेअरपर्यंत तुम्हाला मी सर्व या ठिकाणी सांगणार आहे. सुरुवातीला मी आधी 1-2 बॅकग्राऊंड मी ट्राय करतो कधी पण डिझाईन बनवताना. चांगले डिझाईन होते. बट आपल्याला मी इथून एक पिंटरेस्टवरून एक बॅकग्राऊंड घेतला, एक क्राऊड घेतला, एक ही तर शेवटची गोष्ट यात एक ऑरेंज बॅकग्राऊंड. अशा प्रकारे मी हा एक बॅकग्राऊंड घेतला होता आणि हा एक बॅकग्राऊंड घेतला होता. बट ऑरेंज याच्यावरच मी काम केलेलं आहे. इथे एक फ्री पिक वरून मी एक नॉर्मलचा एक बॅकग्राऊंड घेतला. तो टेक्स्चर टाईप आहे थोडासा. त्याची बघा ऑपेसिटी मी 100% केली. इथे 61 करतोय आता आणि याला ओव्हरले करतो. ठीक आहे, अशा प्रकारे थोडासा डार्कनेस इथे दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, डिझाईनमध्ये. यानंतर जसं की हे शेवटच्या गोष्टी असतात, ह्या बॅकग्राऊंडला आपण ऍड करतो. सुरुवातीला आपण फोटो ऍड करूया. ठीक आहे, अशा प्रकारे मी फोटो ऍड केले. फोटोला मी इनर शॅडो दिलाय. इनर शॅडो मध्ये तुम्हाला कलर डॉज यूज करू शकता किंवा लिनर डॉज यूज करू शकता. दोघांपैकी एक तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, ऑपेसिटी अशा प्रकारे मी ठेवली. अंदाजे तुमच्या याच्यावर फोटो जसा असेल त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. जसा बॅकग्राऊंड आहे आपला तसा मी फोटो फिल्टर पण दिलेला आहे. याला फोटो फिल्टर मी ऑरेंज मध्येच दिलेला आहे. थोडासा हलकासा फोटो फिल्टर म्हणजे एक ग्लो येतो, एक लाईट येते चेहऱ्यावर. ठीक आहे. यानंतर फोटोच्या वरच्या भागाला मी एक शेप ऍड केलाय. एक अशा प्रकारचा एक शेप ऍड केलाय आणि त्या शेपला मी एक टेक्स्चर देतोय अशा प्रकारे. ठीक आहे, टेक्स्चर एक्सप्लोजर देतोय. एक्सप्लोजर यासाठी दिला जातो की कोणती गोष्ट डार्क किंवा लाईट करण्यासाठी एक्सप्लोजर दिला जातो. इकडे केलं तर ते लाईट होईल आणि इकडे केलं तर ते अशा प्रकारे डार्क होईल आणि इकडे केलं तर अजूनही लाईट होईल. पण आपली जी साईड आहे ही ह्या साईडला गेली पाहिजे. ठीक आहे, हलकासा डार्क केलेला आहे मी इथे. यानंतर मी ग्रुप वाईज पुढे आपल्या लेयर्स जे आहे ते ग्रुप वाईज Ctrl+G करून मी ग्रुप वाईज करत गेलेले. आता हे जेवढे आहेत ते बनवायला थोडासा टाइम जातो. यात खूप काही असे रेक्टँगल शेप्स मी यूज केलेले. किती केले असेल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 10-12 शेप्स मी इथे यूज केलेले आहेत. ठीक आहे. सुरुवातीचा जो बॅकग्राऊंड शेप्स असतो आपला व्हाईट सर्वात मोठा, त्याच्यावर ही पट्टी क्लिपिंग मास्क केलेली आहे मी इथे. तर क्लिपिंग रिलीज केलेला तर हा शेपच्या बाहेर जाईल. Ctrl+Z दाबतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे शेप्स आहे. त्या फोटोला सुद्धा मी क्लिपिंग मास्क केलेला आहे अशा प्रकारे. असे छोटे छोटे शेप्स आहे जसे की इलेक्शनमध्ये यूज केले जातात. त्याच प्रकारे ग्रुपला नाव पण देऊ शकता, पण मी इथे दिलेलं नाही. ठीक आहे. यानंतर हे टेक्स्ट. या टेक्स्टमध्ये हा जो शॅडो आहे याची एक लेअरच भेटते ऍक्शन म्हणून आपल्याला. इथे लॉंग 85 fx 45 म्हणजे ती रेंज असते. या रेंजनुसार, त्या डिग्रीनुसार तुम्हाला तो शॅडो तुम्हाला इथे यूज करायचा आहे. याच्यावर मी प्ले बटनावर क्लिक केलं की तो शॅडो जो आहे तो ऑटोमॅटिक प्ले होतो. इथे तुम्हाला एकदा करून दाखवतो मी. ठीक आहे, ही जी फॉन्ट आहे ही खंद फॉन्ट आहे. ठीक आहे, या ठिकाणी अशी या प्रकारे. आता हा शॅडो मी इथे डिलीट करतो आणि हा जो टेक्स्ट आहे याला मी हा शॅडो देतो. जसे की दिला होता तो, बट मी तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा देतो. इथे प्ले केलं. अशा प्रकारे अशा अनेक लेअर 85 लेअर अशा ओपन होतात आणि त्या लास्टला मर्ज होतात आणि एक अशा प्रकारे तुमची एक शॅडो क्रिएट होते. ठीक आहे, अशा प्रकारे इथे तुम्ही या शॅडोला थोडंसं लाईट डार्क वगैरे करू शकता जसे की, किंवा ते ऑलरेडी त्याची ऑपेसिटी 50% ठेवतात. ठीक आहे, एक प्रकारचा मोकोप असतो त्याच प्रकारचे हे शॅडो वगैरे आहे. इथं लोगो आहे. ठीक आहे, इथे एक शेप मारलेला आहे. शेप मध्ये एक टेक्स्ट आहे, पॉपनीसचं टेक्स्ट आहे. ठीक आहे, नॉर्मल आहे.
एक फोटोज आहे इथे, ठीक आहे. खाली एक पातळशी लाईन मारली आहे, 3 फोटो मर्ज ऑलरेडी. आणि हे महत्वाचं आहे, इथे बघा हा जो 3 नंबर आहे तो ऑलरेडी तुम्हाला प्रॉपर फ्री PNG ई किंवा PNG विंग वगैरे अशा ज्या PNGच्या साईड आहे तिथं तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे, तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता, ठीक आहे. PNG विंग वरून हा डाउनलोड केलेला आहे. त्याला खाली अशी शॅडो दिलेली आहे आणि हा एक शेप मी दिलेला आहे इथून, ठीक आहे. असा एक शेप दिलेला आहे. यानंतर मशाल सुद्धा गुगल वरून घेतलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन मशाल वगैरे टाकली तर तिथे तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला भेटून जाईल. इथे इनर शॅडो आउटग्लो दिलेला आहे आणि इथे आपला हा लोगो. अशा प्रकारे सिंपल डिझाईन चांगल्या प्रकारे क्रिएट करून होते. आणि याच डिझाईनला जर तुम्हाला अजून अट्रॅक्टिव्ह बनवायची आहे तर त्यासाठी तुम्हाला कॅमेरा रॉ फिल्टरचा वापर करावा लागेल. तर तुम्हाला या लेअरला ऑल लेअर मी मर्ज केलेली आहे. लेअर कशा प्रकारे मर्ज केली, कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि ई दाबला तर इथे लेअर मर्ज होते, ठीक आहे. इथून तुम्हाला जायचंय कॅमेरा रॉ फिल्टर मध्ये. अशा प्रकारे तुमचा एक कॅमेरा रॉ फिल्टर तयार होतो, ठीक. इथे तुम्हाला चॉईस करायचा आहे तुमचा एक ऑप्शन. अशा प्रकारे मी याला -3 ठेवतो, मायनस पुढे घेतो थोडस, +8 7, ठीक आहे. हायलाइट कमी करतो, शॅडोज वाढवतो, व्हाईट वाढवतो आणि ब्लॅक थोडासा कमी करतो. टेक्स्चर या ठिकाणी वाढवतो आणि क्लिअरिटी वाढवायची आहे इथे तुम्हाला आणि 4 वर, ठीक आहे. आणि सॅच्युरेशन प्रॉपर तुम्हाला आहे ना 5-6 ठेवायचे किंवा 4-5 ठेवू शकता आणि इथे ओके दाबायचे, एवढंच करायचंय. आणि हा जो मार्क्स आहे यात तुम्हाला जायचंय, इरेजरवर क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला ब्रशची साईज वाढवायची आणि इथे तुम्हाला थोडंसं जे तुम्हाला असं वाटतं की तिचे प्रॉपर झालं नाहीये फोटोवर वगैरे म्हणा, तिथे तुम्हाला हलकंसं इरेज करायचे. हे जे असतं इफेक्ट फक्त टेक्स्ट वगैरे ब्राईट होण्यासाठी असते, ठीक आहे. अशा प्रकारे तर आपली डिझाईन जी आहे प्रॉपर आपण बघा सुरुवातीपासून सांगितलं तुम्हाला प्रॉपर झालेली आहे सुरुवातीपासून. दुसरी डिझाईन ही अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा वारसा जपला, ठीक आहे. अशा प्रकारची डिझाईन आहे. तुम्हाला सुरुवातीच्या लेअर पासून शेवटच्या लेअर पर्यंत मी समजून सांगतो, ठीक आहे. या डिझाईन मध्ये एक सिंपलचा एक लाईट ऑरेंज मी एक बॅकग्राऊंड घेतला. इथे एक फ्री पी करून एक बॅकग्राऊंड घेतला, त्याला सॉफ्ट लाईट केलं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावर एक अजून एक रेड बॅकग्राऊंड घेतला, त्याला टेक्स्चर केलं मी. टेक्स्चरवरून त्याला वाईड लाईट म्हणून ठेवला आणि 45 वगैरे ठेवला. इथे तुम्ही त्याला जरी सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले ठेवलं तरी तो बॅकग्राऊंड चांगल्या प्रकारे दिसून येईल, ठीक आहे. इथे आपण एक सुरुवातीला एक फोटो घेतला आणि फोटो क्लिपिंग मार्क्स वगैरे शेपमध्ये क्लिपिंग मार्क्स वगैरे करायची गरज नाही, त्यासाठी आपण डायरेक्ट वर एक शेप्स घेतला एक. त्यानंतर इथे एक भवन्सचा फोटो घेतलाय, फोटोला एक फोटो फिल्टर दिलाय, जसं की मी इकडे दिलता तोच फोटो इकडे घेतलेला आहे, त्यामुळे अजून काही सांगण्याची गरज नाही. इथे एक शेप्स घेतला, त्याच्यावर सेम बॅक साईडला जसं मी बॅकग्राऊंड यूज केलं तेच कॉपी पेस्ट इथं मारले आणि हे 3 शेप्स गोल्ड राऊंड शेप्स करून त्याला मी ओव्हरले क्लिक केले, ठीक आहे. त्यानंतर या फोटोच्या मागे बॅक साईडला आपण एक विठ्ठलाची मूर्ती घेतली, त्यात मी अर्धा चेहरा दाखवलाय, त्याला सॅटिन म्हणा, इनर शॅडो म्हणा, सर्व मी इथे फोटो फिल्टर वगैरे मारलेला आहे. ब्लू मध्ये मारले कारण की ब्लू इथे बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे इथे मी ब्लू मारलाय आणि या साईडने थोडासा हलकासा ऑरेंज मारलाय, ठीक आहे. अशा प्रकारे आणि बॅक साईडला पण सेम मी असे 3 राऊंड शेप घेतले. यानंतर एक अजून एक टेक्स्ट घेतलं मी, टेक्स्टला अशा प्रकारे ओपनिस नावाचा फॉन्ट आणि दुसरा हा एक फॉन्ट्स घेतला, ठीक आहे. इथे एक छोटीशी म्हणजे सिंपल असं एक छान दिसण्यासाठी एक असे डॉट्स घेतले इथे. आणि जसं की या पट्टीबद्दल मी सांगितलं होतं तसंच मी या पट्टीमध्ये सुद्धा सेम प्रोसेस आहे, ठीक आहे. 3 नंबरचं जसं तिकडे सुद्धा तसंच केलं तसं इकडेही आहे. याला एक ओव्हरले लाईट दिलेली आहे. हे टेक्स्ट आहे, टेक्स्ट तुम्ही सुद्धा टाईप करू शकता आणि हे वरचं टेक्स्ट आहे, ठीक आहे.
आणि ते मशाल मी यूज केलेली नाहीये, बट विना वगैरे यूज केलेला आहे. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर 4000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार. असेच आपले नवीन ट्युटोरियल पाहत जावा. धन्यवाद.